पवित्र पोर्टलवर एका जिल्ह्यात फक्त एकच प्राधान्यक्रम येतो असे तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की ऐका। तुमच्या गटानुसार, विषयानुसार आणि माध्यमानुसार स्वतंत्र प्राधान्यक्रम तयार होतात। जसे प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पर्याय मिळू शकतो। वर्गानुसार, विषयानुसार, तुमच्या पात्रतेनुसार आणि विषयानुसार वेगवेगळे पर्याय मिळतात। शाळेच्या माध्यमानुसार स्वतंत्र प्राधान्यक्रम तयार होतात। म्हणूनच तुमच्या गट, विषय आणि माध्यमानुसार अनेक स्वतंत्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतात। 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 या गटांसाठी वेगळे पर्याय मिळू शकतात। इयत्ता 1 ते 5 प्राथमिक गटासाठी, 6 ते 8 मध्यम गटासाठी, 9 ते 10 हायस्कूल गटासाठी आणि 11 ते 12 उच्च माध्यमिक गटासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होतात। तुमच्या गटानुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात, त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना सर्व पर्याय तपासा। गणित आणि विज्ञान अशा विषय संयोजनामुळे प्राधान्यक्रमाची संख्या वाढते। तुमच्या पात्रतेनुसार विविध विषय संयोजनाचे स्वतंत्र पर्याय उपलब्ध होतात। पर्याय क्रमांक 1 फक्त गणित, पर्याय क्रमांक 2 गणित आणि विज्ञान आणि पर्याय क्रमांक 3 इतर विषय संयोजन। विषय संयोजन जितके जास्त तितके प्राधान्यक्रमाचे पर्यायही जास्त येतात, म्हणूनच प्राधान्यक्रमाची संख्या वाढते। मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमामुळेही स्वतंत्र प्राधान्यक्रम तयार होतात। जसे मराठी भाषेतून शिक्षण, मराठी माध्यमाच्या शाळांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम, सेमी इंग्रजी माध्यम, काही विषय इंग्रजीत काही मराठीतून, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम, इंग्रजी माध्यम, इंग्रजी भाषेतून शिक्षण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम। म्हणून काय होते तर तुमच्या पात्रतेनुसार व निवडलेल्या माध्यमानुसार प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र पर्याय तयार होतात। यामुळे प्राधान्यक्रमाची संख्या वाढते। तुमच्या पसंतीचं माध्यम निवडा आणि योग्य क्रमाने प्राधान्यक्रम भरा। त्यामुळेच एका जिल्ह्यातच जिल्हा परिषदचे 10 ते 15 पर्याय मिळू शकतात आणि नगरपालिका व महानगरपालिकाचे 30 ते 40 पर्याय मिळू शकतात। म्हणूनच प्राधान्यक्रम भरताना घाई करू नका। चुकीचा क्रम तुमच्या अंतिम निवडीवर परिणाम करू शकतो। प्राधान्यक्रम भरताना लक्षात ठेवा की तुमच्या पात्रतेनुसार सर्व पर्याय काळजीपूर्वक तपासा। ज्या शाळा माध्यमाला जास्त प्राधान्य द्यायचे आहे तो पर्याय वरच्या क्रमांकावर ठेवा। जाहिरातीतील विषय, गट आणि माध्यम काळजीपूर्वक समजून घ्या। अंतिम सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण प्राधान्यक्रम पुन्हा एकदा तपासा। थोडा वेळ घ्या, योग्य विचार करा आणि नंतरच प्राधान्यक्रम सबमिट करा। आणि अशाच शिक्षक भरतीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।